की काल गेले 7-8 दिवसापासून आणि गेले महिन्यापासून हे मंदिर तुटलं पाहिजे म्हणून या ठिकाणी मंत्रालयामध्ये मिटिंगी झाल्या, वॉर्ड ऑफिसरला बोलवण्यात आलं, पोलिसांना इंटिमेशन देण्यात आले, आयुक्तावरती दबाव देण्यात आला आणि हे मंदिर तोडा म्हणून 16 तारखेला तोडण्याचा घाट यांनी इथं घातलेला. इथल्या आमदाराला वाटते आता इतर मंत्र्यांना तर काही लोक मंत्री झाले म्हणजे त्याचा उपयोग कसा करून मंदिराला कसा त्रास द्यायचा हा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. नीचपणा यांनी घेतला होता की त्याला पण काही कळत असतो की नाही 16 तारखेलाच तोडा, म्हणजे कुठल्या अधिकाऱ्याला विचारला मंत्र्याच्या दालनामध्ये होतो म्हणजे ते संतोषी त्याच दिवशी मंदिर तोडायला पाहिजे ही भावना त्यांच्या मनामध्ये होती. एवढा नीचपणाचा कळस गाठला होता. पण इथला गणपती चमत्कार दाखवतो. शेवटी जो काही चमत्कार दाखवायचा होता मी नवी मुंबई मी करत आज नवी मुंबईमध्ये तिथं त्याच दिवशी कालच त्यांनी मंत्रालयात मीटिंग लावली आणि या मंदिराबद्दल अनुस्कार काढले, मंदिराबद्दल द्वेष मनामध्ये द्वेष ठेवून बोलले गेले आणि त्यांचा जो काही कोण अध्यक्ष बनायचा होता तो अध्यक्ष परमेश्वराने त्यांचा बनवला. जे काय टिप्पणी आणि गणपतीच्या माध्यमातून त्यांना 100% मिळणार याच्यामध्ये बोलायची शंका नाही. पंतप्रधान मोदी साहेब फक्त हिंदू या शब्दासाठी सिंधू म्हणून पाकिस्तानवरती अटॅक करतात आणि इकडे हा बीजेपीचा आमदार, बीजेपीचा मंत्री, बीजेपीचा असून आज हिंदूचे धर्मस्थळ म्हणजे मंदिर तोडायला निघाला. माझं म्हणणं की कोणाचं कुठल्या धर्माचं कुठलं धर्मस्थळ चुकलं नाही पाहिजे. शेवटी तिथं प्रत्येक जण आपली सेवाभावी संस्था तसं तिथं बीजेपीमध्ये आलेला आणि परिस्थिती काय होती मी सांगायची गरज नाही. एक तुतारीतून एक महाविकास आघाडीतून आणि एक बीजेपीचं लोक होते. त्यांना महायुतीची सवय सुटत नाहीये, त्यांना वैयक्तिक सवय सुटत आहे. त्यांचा स्वतःचा स्वार्थ कसा मेंटेन व्हायला पाहिजे ही त्यांना समज त्यांना लागते आणि त्याच्यासाठी जे चाललेले प्रयत्न त्याच्याबद्दल काय बोलायचं. महानगरपालिकेने बांधलेल्या टॉयलेट महानगरपालिका तोडते हा मोठा म्हणजे त्याला हास्यास्पद बोलावून काय बोलावं समजायला मार्ग नाही आहे. म्हणजे इथं तुमच्या समोरच दोन उदाहरण आहे. म्हणजे नगरपालिका टॉयलेट तोडते, नगरपालिका बांधते, नगरपालिका तोडते. नगरपालिकेने बांधलेलं परवानगी दिलेले टॉयलेट. आता इथं पण एक टॉयलेट आहे बाजूला मागच्या मंदिराच्या मागच्या साईडला पण एक टॉयलेट ते पण मँग्रोवला लागूनच आहे, मँग्रोवच्या पोलला लागूनच आहे. तिकडचं मँग्रोवला लागून असल्यामुळे तो तिकडचा का तोडला म्हणजे ते पण त्याच्यासाठी 6 वाजता पोलीस बंदोबस्त, 6ला पोलीस बंदोबस्त. म्हणजे काहीतरी तुम्ही तोडताना काहीतरी बेस तुमचा ठेवा ना. म्हणजे वेगळं नाही वेगळीकडे, वेगळा नाही वेगळीकडे. आणि इथल्या नगरसेवकांची जास्तूनिक तक्रार असते. नगरसेवक झाला बघा म्हणजे विजय चौगुलेने ट्रस्ट नाही, इथल्या सर्वसामान्य नागरिकांचा तो विषय आहे. हा विजय चौगुलेचा वैयक्तिक विषय नाही, इथं सर्वसामान्य नागरिकांचा तो विषय आहे. इथल्या सर्व गणेश इच्छापूर्तीवरती प्रेम करणाऱ्या सर्व जनतेचा विषय आहे आणि त्या ह्याच्याने आम्ही ही लढाई लढणार आहे. आणि उद्या वेळ काळ आली तर आम्ही कोणी शांत बसणार नाहीये. याची जी काय लढाई लढायची आम्ही ती लढाई करायची आम्ही पूर्व तयारी ठेवलेलं आहे. फक्त आमचं म्हणणं आहे की आम्ही लॉ अँड ऑर्डर कायदा हातामध्ये घ्यायला मागत नाही, पण ज्या पद्धतीने यांचं मंत्रालयामध्ये मिटिंग होऊन मंदिर तोडून टाकाच लगेच इकडे आयुक्त साहेब सुद्धा लगेच त्यांचे अधिकारी सुद्धा मग लगेच पोलिसांना हे करून पोलीस लोक पण एवढे तत्परतेने पुढे येत आहेत
का मला सुद्धा त्याच्याबद्दल पण मला थोडा शंका वाटायला लागलेली आहे. पण इथे या ज्या काही गोष्टी घडतात आणि घडत आहेत या सर्व गोष्टीची कल्पना एक मी शिवसेना पक्षाचा उपनेता म्हणून जिल्हा प्रमुख आहे, इथं युवासेना जिल्हा अध्यक्ष आहे, आम्ही सर्वजण एकमेकाशी चर्चा करून त्याबाबत आम्ही आमचे पक्षाचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांना आम्ही या सर्व गोष्टीची कल्पना दिलेली आहे आणि शिंदे साहेबांनी सांगितलेलं योग्य वेळेला योग्य डिसिजन घेऊ. कुठल्याही परिस्थितीमध्ये या इथल्या सर्वसामान्य जनतेला वेठीस पकडलं जाणार नाही आणि जनतेला ज्या धार्मिक भावना कोणाच्याही दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी आपण घेऊ, असा संदेश माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेला आहे आणि तसं आम्ही त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवलेला आहे. प्रशासनाने जर जबरदस्ती कायदा आम्ही पण कायदा हातात घ्यायला मागत नाही, त्यांनी पण कायदा हातात घेऊन जर कायद्याच्या याच्यात जाऊन जर प्रशासनाने जिद्दीने काय करायचा प्रयत्न झाला तर इतर रक्तरंजित इतिहास घडला जाईल. आम्ही गोळ्या खायला तयार आहोत. मग आम्ही अटक तर होणार नाही, पण आम्ही त्याच्या मार्गाने काही आम्ही करायला तयार आहोत. शेवटी काही झालं तरी चालेल, पण मंदिर वाचवण्यासाठी जीवाचा त्याग करायला सुद्धा विजय चौगुले तयार. इथले एक स्थानिक नगरसेवक आहे आणि त्याच्याबरोबर आमदार याला जास्त हे झालंय की वातावरण कसं खराब करता येईल हे चाललेलं आहे. आणि मी तर सांगितलं आता का आम्ही या तक्रारी मोदी साहेबांपर्यंत पोहोचवणार आहोत, अमित शहा पर्यंत पोहोचवणार आहोत, फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचवणार आहोत आम्ही आणि शिंदे साहेबांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. शिंदे साहेबांच्या जर आमची उद्याच एखाद्या वेळेस या बाबतीत साहेबांची चर्चा पण होईल आणि त्याबाबत आम्ही जो रिसर साहेब जे काय प्रशासनाचे बोलायचे ते बोलतील. युवासेना जिल्हा अध्यक्ष बसलाय, आमचा जिल्ह्यात असलाय, मी उपनेता आम्ही एकच आहे. आमची तयारी पूर्णपणे आहे आणि आमचे नव्या मुंबईमध्ये आता 15-15 दिवसाला जे कार्यक्रम चाललेत शिवसेनेची वाढणारी ही ताकद बघून हे काही लोकांना ते खुपतंय आणि ते चाललेलं आहे. लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.